नमस्कार मंडळी, मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शिकणं म्हणजे नक्की काय? फक्त पाठांतर आणि सराव, की कधीतरी अचानक डोक्यात येणारी एक भन्नाट आयडिया? हाच तो आहा मोमेंट. आणि महाटेट परीक्षेसाठी ही संकल्पना म्हणजे इनसाइट लर्निंग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. आजच्या या विश्लेषणानंतर ही संकल्पना तुम्ही कधीच विसरणार नाही याची खात्री आम्ही देतो. आणि हो, हे फक्त ज्ञान नाही, तर परीक्षेत यश मिळवण्याचा एक पक्का मार्ग आहे. मग तयार आहात? चला सुरू करूया. आपला आजचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण एका रहस्यापासून सुरुवात करू, मग भेटूया सुलतान नावाचा एका हुशार चिंपांझीला आणि त्याच्याकडूनच शिकूया की तो आहा मोमेंट नक्की काय असतो. आणि मग शेवटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पाहून आपली तयारी एकदम पक्की करूया. तर मग पुन्हा त्याच प्रश्नावर येऊया. शिकणं म्हणजे नेमकं काय? हळूहळू पायरीपायरीने होणारी प्रक्रिया की अचानक लागलेला शोध? अहो, याच एका प्रश्नावरून मानसशास्त्रात दोन मोठे गट पडले होते आणि त्यांचे विचार एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. अगदी बरोबर. म्हणजे बघा, एका बाजूला होते बिहेवियरिस्ट्स म्हणजे व्यवहारवादी. त्यांचं म्हणणं होतं की शिकणं म्हणजे काय, तर प्रयत्न करत राहणं, पुन्हा पुन्हा सराव करणं, अगदी आपण जसं सायकल शिकतो तसं. पण दुसऱ्या बाजूला होते जेस्टाल्ट सायकोलॉजिस्ट. ते म्हणायचे, नाही थांबा, शिकणं हे अचानक होतं, जसं एखादं कोडं सोडवताना अचानक सगळे तुकडे जुळून येतात आणि अरेच्छा, हे असं आहे तर असं वाटतं ना, अगदी तसंच. आता या दोन विचारांपैकी खरं कोण हे कसं ठरवायचं, यासाठीच वोल्फगँग कोहलर नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने एक जबरदस्त प्रयोग केला. चला, आपण थेट जाऊया टेनेरिफ नावाच्या बेटावर आणि भेटूया आपल्या आजच्या कथेच्या हिरोला, सुलतान नावाच्या एका हुशार चिंपांजीला. कल्पना करा, सुलतान एका पिंजऱ्यात आहे. समोरच त्याची आवडती केळी दिसतायत, पण ती थोडी लांब आहेत, हात पोचत नाहीये. आणि पिंजऱ्यात काय आहे तर फक्त एक छोटी काठी. आता ह्या काठीनी तर केळी मिळणार नाहीत. काय आव्हान होतं नाही का? आता सुरुवातीला सुलतानने काय केलं असेल? जे आपण करतो तेच. त्याने हात लांब करून बघितले, उड्या मारून पाहिलं, पण काही केल्या केळी हातात येईनात. त्याचे सगळे प्रयत्न फेल जात होते. विचार करा, त्याची किती चिडचिड झाली असेल. नेहमीचे उपाय काहीच कामाला येत नव्हते. आणि मग गोष्टीत एक ट्विस्ट आला. सगळे प्रयत्न करून थकल्यावर सुलतान एका कोपऱ्यात जाऊन शांत बसला. तो फक्त बघत होता, केळी, ती काठी, पिंजरा, सगळं काही. काय वाटतं तुम्हाला, त्याच्या डोक्यात काय विचार सुरू असतील? त्याने पुढे काय केलं असेल? जरा विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि त्याच शांत क्षणी त्याच्या डोक्यात जणू एक वीज चमकली. हा, त्याला अचानक एक गोष्ट लक्षात आली. ती काठी म्हणजे फक्त एक लाकूड नाही, तर आपला हात लांब करण्याचे एक साधन आहे. त्याला केळी, ते अंतर आणि ती काठी या तिघांमधला संबंध अचानक समजला. हाच तो आहा मोमेंट होता. मग काय, तो उठला, शांतपणे ती काठी उचलली आणि एका झटक्यात केळी आपल्याजवळ ओढून घेतली. प्रॉब्लेम सॉल्व्ह. बघा, सुलतानचा हा अनुभव फक्त एक मजेशीर गोष्ट नाहीये, तर हा एका खूप मोठा शिक्षण सिद्धांताचा पाया आहे. चला तर मग आता या आहा क्षणाचं थोडं शास्त्रीय विश्लेषण करूया आणि समजून घेऊया की हे इनसाइट लर्निंग प्रकरण नक्की आहे तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इनसाइट लर्निंग म्हणजे काय, तर प्रयत्न आणि चुका करत बसण्याऐवजी जेव्हा आपण समस्येच्या सगळ्या बाजूंचा एकदम विचार करतो आणि अचानक आपल्याला उत्तर सापडतं, त्यालाच इनसाइट लर्निंग म्हणतात. सुलतानला जो अनुभव आला तोच हा आहा एक्सपिरियन्स आहे. आता या शिकण्याच्या पद्धतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे हे शिक्षण अचानक होतं, हळूहळू नाही. दुसरं, हे समजून उमजून होतं, त्यामुळे ते कायम लक्षात राहतं. तिसरं, यामुळे फक्त एक समस्या सुटत नाही, तर आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची ताकदच वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे शिकलेली गोष्ट आपण दुसऱ्या नवीन परिस्थितीतही वापरू शकतो. आता हा तक्ता बघा. परीक्षेसाठी हा खूप खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूला आहे प्रयत्न चूक पद्धत, जी हळू आहे आणि सरावावर चालते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं इनसाइट लर्निंग, जे अचानक होतं आणि पूर्णपणे समजेवर अवलंबून असतं. साहजिकच यात वेळ कमी लागतो आणि शिकलेलं कायमचं लक्षात राहतं. ठीक आहे, सुलतानची गोष्ट छान होती, पण याचा आपल्या वर्गातल्या मुलांशी काय संबंध? हा सिद्धांत आपण रोजच्या शिकवण्यामध्ये कसा वापरू शकतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, याचं उत्तर शोधूया.
असे आहा मोमेंट्स आपल्याला रोजच्या आयुष्यात पण येतात नाही का? विचार करा, गणिताचं एखादं अवघड उदाहरण सोडवता सोडवता अचानक उत्तर सुचतं? किंवा रोजचा रस्ता बंद असला की पटकन डोक्यात पर्यायी मार्ग येतो? हे सगळं इन्साइट लर्निंगच आहे. मग शिक्षकांसाठी याचा संदेश काय? तर मुलांना फक्त घोकंपट्टी करायला लावू नका, त्यांना विचार करायला शिकवा, प्रॉब्लेम सोडवायला शिकवा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे काय आहे यापेक्षा हे असं का आहे यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, शिक्षणशास्त्रातल्या अशाच इंटरेस्टिंग संकल्पना जर तुम्हाला अजून खोलात जाऊन समजून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलवरची पूर्ण प्लेलिस्ट नक्की बघा. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुमच्या खूप कामी येईल. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेची तयारी. बघूया महाटेट परीक्षेत या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारले जातात, म्हणजे आपली तयारी एकदम परफेक्ट होईल. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी हे 4 मुद्दे लक्षात ठेवाच. सिद्धांत आहे इन्साइट लर्निंग, मानसशास्त्रज्ञ आहेत वोल्फगँग कोहलर, विचार प्रवाह आहे गेस्टाल्ट सायकोलॉजी आणि मुख्य संकल्पना आहे आहा एक्सपिरियन्स. बस हे 4 शब्द म्हणजे 4 संभाव्य प्रश्न आहेत. चला, पहिला प्रश्न बघूया जो परीक्षेत येऊन गेला आहे. प्रश्न आहे, एक विद्यार्थी अचानक एखादी समस्या सोडवतो. हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचं उदाहरण आहे? ए. प्रयत्न चूक, बी. कंडिशनिंग, सी. अंतर्दृष्टी शिक्षण की डी. अनुकरण? काय वाटतं? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अंतर्दृष्टी शिक्षण. का? कारण प्रश्नातच अचानक हा शब्द आहे आणि अचानक म्हणजे आपला आहा मोमेंट. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या अंतर्दृष्टीवरील प्रयोगांमध्ये कोणत्या प्राण्याचा वापर करण्यात आला होता? उंदीर, कुत्रा, चिंपांझी की मांजर? हे तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. उत्तर आहे पर्याय सी. चिंपांझी. आपल्या कथेचा हिरो सुलतान. तिसरा प्रश्न, अनुभव ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पॅव्लोव, स्किनर, कोहलर की थॉर्नडाईक? अगदी सोपं आहे. उत्तर आहे पर्याय सी. कोहलर. त्यांनीच तर आहा अनुभव हा शब्द आपल्याला दिला. चौथा प्रश्न, अंतर्दृष्टी शिक्षण मानसशास्त्राच्या कोणत्या विचारप्रवाहाशी संबंधित आहे? बिहेवियरिझम, गेस्टाल्ट सायकोलॉजी, सायको एनालिसिस की ह्युमॅनिझम? याचं उत्तर आहे पर्याय बी. गेस्टाल्ट मानसशास्त्र. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की गेस्टाल्ट म्हणजे संपूर्ण आणि हा सिद्धांत संपूर्ण आकलनावरच भर देतो. आणि आता शेवटचा सराव प्रश्न, जेव्हा एखादा विद्यार्थी समस्येचे संपूर्ण स्वरूप समजून घेऊन ती सोडवतो तेव्हा ते काय दर्शवते? कंडिशनिंग, अंतर्दृष्टी शिक्षण, ड्रिल पद्धत की मजबूतीकरण? इथे कीवर्ड आहे संपूर्ण स्वरूप आणि हेच तर इन्साइट लर्निंगचं सार आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय बी. अंतर्दृष्टी शिक्षण. तर मित्रांनो, आज आपण इन्साइट लर्निंगचा हा प्रवास किती छान पूर्ण केला नाही का? एका रहस्यापासून ते थेट परीक्षेतील प्रश्नांपर्यंत. आता शेवटी तुमचा पुढचा अभ्यासाचा मार्ग कसा असावा याबद्दल थोडं बोलूया. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे भावी शिक्षक आहोत आणि शिक्षण म्हणजे फक्त मुलांना पाठांतर करायला लावणं नाही, तर त्यांना विचार करायला शिकवणं, प्रॉब्लेम सोडवायला शिकवणं हे खरं शिक्षण आहे. आणि हाच तर इन्साइट लर्निंगचा खरा संदेश आहे. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि हो, रिव्हिजनसाठी PDF नोट्स आणि सरावासाठी एक क्विज, दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.